सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार। आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। कशा आहात सर्वजण? मजेत आहात ना? तर इथे ना मी ब्लाऊजचे रेडीमेड कटिंगचे पार्सल जे आहेत ते तयार करून ठेवलेले आहेत। तर हे मला आता पोस्टामध्ये टाकायचं जायचं आहे, त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा। माझे पॅटर्न कसे आहेत, एका सेटमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, हे असं पार्सल आहे। हे पार्सल आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे याविषयी तुम्हाला माहिती द्यावी म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि तसंच सोबत माझ्या पॅटर्नवरून ब्लाऊज कसे येतात आणि पेपरची क्वालिटी कशी आहे ते सर्व याच व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। आणि मेन म्हणजे पॅटर्नची प्राइस किती आहे तेही याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बऱ्याच ताईंचे असे प्रश्न आहेत की, तर आता ते प्रश्न जे आहेत ते आपण एक एक पाहूयात काय काय आहेत ते, आणि त्याची उत्तरही तुम्हाला मी लगेच देणार आहे। चला तर पहिला प्रश्न पाहूयात काय आहे तो। आता सगळ्यात महत्त्वाचा सर्वांचा प्रश्न, तुमच्या पेपर कटिंग पॅटर्नवरून ब्लाऊज परफेक्ट येतात का? हो, माझे पेपर कटिंग पॅटर्न ब्लाऊज जे आहेत ते खूप परफेक्ट येतात आणि भरपूर ताईंनी माझे पॅटर्न जे आहेत ते ऑर्डर केलेले आहेत। आतापर्यंत 3000च्या वरती बऱ्याच ताईंनी ऑर्डर केलेले आहे आणि बऱ्याच ताईंनी डबल माझे पॅटर्न ऑर्डर केलेले आहेत। आता पहिल्यांदा त्यांनी कटोरी ब्लाऊज घेतला असेल तर आता दुसरे सेट घेतलेले आहेत। माझ्याकडे सर्वच प्रकारचे पॅटर्न अवेलेबल आहेत। कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, फोरटक्स ब्लाऊज, बोटनेकमध्ये सर्वच प्रकारचे, कॉलर ब्लाऊज आहे, सर्वच प्रकारचे आहेत माझ्याकडे। तर अशा पद्धतीने भरपूर ताईंनी डबल ही ऑर्डर केलेले आहेत। खूप मस्त आहेत, पेपरची क्वालिटी चांगली आहे, ब्लाऊजही खूप मस्त येतात, परफेक्ट येतात आणि मी माझ्या कस्टमरचे, माझे सर्वांचे ब्लाऊज याच पॅटर्नवरून शिवते। खूप मस्त पॅटर्नवरून ब्लाऊज येतात। आता तुम्हाला इथं स्क्रीनशॉट दिसतील, बऱ्याच ताईंनी मला ना ब्लाऊज शिवून त्याचे फोटो पाठवलेले आहेत। ते स्क्रीनशॉट तुम्हाला इथं साईडला पाहायला मिळतील, ते तुम्ही पहा। स्क्रीनशॉट तर पाहिलेले आहेत तुम्ही। तर आणखी दुसरा प्रश्न, तर बऱ्याच ताईंचा असा एक प्रश्न आहे, सेटमध्ये किती साईज येतात आणि काय काय येतं? तर तुम्हाला सेटमध्ये काय काय येतं, किती येतं आणि पेपरची क्वालिटी कशी आहे ते आता तुम्ही पहा। इथे मी तुम्हाला दाखवते आता सेटमध्ये, म्हणजे 28 ते 38च्या सेटमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे। तर इथे असं पॅक करून ठेवलेलं आहे, प्लास्टिकमध्ये व्यवस्थित असं ठेवलं आहे। आता दाखवते मी तुम्हाला सर्वांना। सोबतच पेपरची क्वालिटी दाखवणार आहे। अगोदर हा सेट पहा आणि नंतर पेपरची क्वालिटी। हा कटोरी ब्लाऊजचा सेट आहे। तर इथे हा असा कटोरी ब्लाऊजचा सेट आहे। तर त्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ते दाखवते अगोदर। तर हे आहेत पाठीमागील भाग 28 पासून 38 साईज पर्यंत, 28, 30, 32 आणि मेन म्हणजे याच्या सर्वांवरती उंची लिहिलेली आहे आणि त्याची साईज पण लिहिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला सोपं जाणार आहे कटिंग वगैरे करायला। 32 साईज, त्यानंतर 34 साईज, 36 साईज आणि 38 अशा पद्धतीने 6 साईज मिळणार आहेत। हे पाठीमागचे भाग झाले। आता याच्यात आपण समोरचे भाग पाहूयात। तर हे आहेत समोरचे भाग, त्याच्यावरती साईज लिहिलेली आहे। समोरील भाग 2 नंबर आणि हा पाठीमागील भाग 1 नंबर
आता पहा इथे 38, 36, 34, 32, 30 आणि 28 अशा पद्धतीने या 6 साईजचे समोरील भाग. त्यानंतर आल्या कटोऱ्या 3 नंबरला. त्याच्यावरती लिहिलं आहे पहा कटोरी भाग 3 नंबर, कटोरी क्रॉस कपड्यावरती कट करावी असं लिहिलं आहे. तर इथे 38 ची कटोरी, त्यानंतर 36, 34, हे 32, 30 आणि 28 या कटोऱ्या. त्यानंतर इथे क्रॉस पट्ट्या आहेत. क्रॉस पट्टीला मी 4 नंबर दिला आहे. 38, 36, 34, 32, 30, 28 अशा क्रॉस पट्ट्या. आणि या सर्व साईजच्या बाह्या या आहेत बाह्या. तर थोडस बाजूला ठेवते आणि बाह्या दाखवते. तर या आहेत 3 बाह्या. 3 बाह्या मिळणार आहेत तुम्हाला. ही आहे 28, 30 साईजची. आणि इथे पहा ही रेष ओढलेली आहे, ही अशी बाही आहे. तर इथे एक रेष ओढली आहे आतमधून. तर इथे लिहिलं आहे पहा अस्तरची बाही या रेषेपासून कट करावी आणि बिना अस्तरची बाही पूर्ण कट करावी असं लिहिलं आहे इथे व्यवस्थित. साईज लिहिलेली आहे वरी 28, 30 साईज साठी एक बाही. त्यानंतर ही बाही दुसरी 32, 34, 36 आणि याच्यावरती उंची लिहिलेली आहे आणि त्यामध्ये मार्जिन किती ऍड केलं आहे ते पण लिहिलं आहे. ही एक बाही. त्यानंतर तिसरी बाही 38, 40 साईज साठी एक बाही, त्याची पण उंची लिहिलेली आहे. अशा 3 बाह्या आणि सोबत एक लांब बाही मिळणार आहे. ही आपल्या कोपऱ्यापर्यंत येते. ही लांब बाही, त्याची उंची लिहिलेली आहे किती आहे, त्यामध्ये मार्जिन किती ऍड केलं आहे ते पण लिहिलं आहे. आणि ही अशी एक लांब बाही तुम्हाला मिळणार आहे. 28 पासून 38 पर्यंत ही बाही चालते. आणि त्याचसोबत सर्व ब्लाउजचे चार्ट, हा चार्ट आहे. याच्यावरती सर्व ब्लाउजचे चार्ट आहेत. बोटनेकचा आहे, त्यानंतर कटोरी ब्लाउज, 4 ब्लाउज, 1 ब्लाउज, त्यानंतर प्रिन्स कटचा हे चार्ट आहे इथे. हा चार्ट तुम्हाला सेट सोबत फ्री मिळणार आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक करून तुम्हाला पार्सल पाठवलं जातं. जे की तुम्ही व्हिडिओत पुढे पाहिलंत कसे पॅक केले आहेत ते. हे सर्व व्यवस्थित पॅक करून तुम्हाला तुमच्या घरपोच मिळतात. आणि पेपरची क्वालिटी सांगते. आता इथे पांढऱ्या पेपरचे सेट आहेत माझ्याकडे तयार. हे पहा पिवळ्या पेपरचे आणि पांढऱ्या पेपरचे सर्व माप सर्व सेमच आहे. फक्त पेपरची क्वालिटी थोडी इथं बदललेली आहे. आता तुम्हाला कोणता घ्यायचा आहे तो घेऊ शकता. आता मी थोडी पेपरची माहिती सांगते तुम्हाला कसं आहे. माझ्याकडे 2 प्रकारचा पेपर आहे. हा एक आहे कार्डशीट पेपर. कार्डशीट आहे तरीही जाड आहे, चांगला आहे. आणि इथं आहे हा आर्ट पेपर 250 GSM चा. तर हा आर्ट पेपर आहे 250 GSM चा. याची क्वालिटी चांगली आहे. पीस वरती ठेवून मार्किंग करायला मस्त येतं. तर याच्यावरती पाणी वगैरे पडलं तर हे लगेच पुसलं की याला काही होत नाही. चांगला आहे पेपर. तर तुम्ही 8-9 वर्ष तर हे पॅटर्न यूज करू शकता, काहीच होणार नाही पॅटर्नला या पांढऱ्या पेपरची. प्राइस ही तुम्हाला पुढे सांगितली आहे. पेपर आहे 2 प्रकारचे पेपर आहेत. दिसत आहे तुम्हाला इथे पेपरची क्वालिटी कशी आहे. आता पेपरची क्वालिटी पाहिली, सेट मध्ये काय काय मिळतं तेही पाहिलं. आता तिसरा प्रश्न, तुमचे पार्सल आमच्या पत्त्यावरती येतात का? हो, सर्वांचे पार्सल येतात. आता काही ताईंचं म्हणणं आहे की आम्ही खेडेगावात राहतो, खेडेगावामध्ये तुमचं पार्सल मिळतं का? हो मिळतं. आता यातले अर्धे तर खेडेगावचेच आहेत पार्सल. खेडेगावातही मिळतं, महाराष्ट्राच्या बाहेरही मिळतं, महाराष्ट्रातही मिळतं. महाराष्ट्राच्या बाहेरही आपले पार्सल गेलेले आहेत. उत्तराखंडला गेलेलं आहे, गडचिरोलीला गेलेलं आहे, गोव्याला, आता यामध्ये पण एक गोव्याचं आहे. भरपूर ठिकाणी गेलेलं आहेत. मध्य प्रदेशला सुद्धा आपलं पार्सल गेलेलं आहे. खूप लांबून ऑर्डर येतात आणि खूप परफेक्ट असे ब्लाऊज येतात आपल्या पॅटर्नवरून. खूप मस्त आहेत. खेडेगावातही तुमचे पार्सल मिळून जाईल. त्यानंतरचा
चौथा प्रश्न, तर बऱ्याच ताईंचं कसं आहे, बऱ्याच ताई काय म्हणतात, तुम्ही कॉलवरती बोलू शकता का? तर सॉरी, मला काही कॉलवरती बोलणं होत नाही, कारण माझ्या मागे खूप दिवसभर काम असतं. घरातील काम करणं, त्यानंतर 2-3 चॅनल आहेत त्यासाठी व्हिडिओ तयार करणं, त्याची एडिटिंग करणं, त्यानंतर ऑनलाईन क्लास आहेत माझे, लाईव्ह झूम मीटिंगवरती ऑनलाईन क्लास आहेत, 2 बॅच असतात दिवसभरातून, त्या बॅच करणं, त्यानंतर मग पेपर कटिंगचं काम करणं, त्यामुळे मला फोनवरती काही बोलणं शक्य होत नाही. आता तुम्हीच विचार करा किती काम असेल दिवसभर आणि काय काय करायचं. आणि एका ताईला जर मी 2 मिनिट सहज 2 मिनिट जरी फोनवरती बोलले तर 5 दिवसातून किती फोन येत असतील तुम्हीच विचार करा. त्यांना जर मी फोनवरती बोलत बसले तर माझं बाकीचं काम कोण करेल? त्यामुळे मला फोनवरती काही बोलणं शक्य नाही. ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या तुम्ही व्हॉट्सअपवरती मला विचारू शकता. प्रत्येकाच्या मेसेजचा रिप्लाय देते मी व्हॉट्सअपवरती. आता काही ताई काय करतात, व्हॉट्सअपवरती कॉलिंग बंद आहे म्हटलं तरी व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉल करा, व्हॉइस कॉल करा. प्लीज तसं काही करू नका. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मला व्हॉट्सअपवरती विचारा. मी सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं व्हॉट्सअपवरती देते. जसजसं मला वेळ मिळेल तसतसं मी व्हॉट्सअपवरती बोलत असते. त्यानंतरचा 5वा प्रश्न, तर हे पॅटर्न ऑर्डर कशी करायची? आता तुम्हाला स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिसत असेल, त्याच्यावरती तुम्हाला मला मेसेज करायचा आहे. मेसेज केला की मी तुम्हाला सर्व माझ्याकडून मी डिटेल माहिती पाठवते. त्यानंतर त्याच्यामध्ये एक चार्ट आहे, कोणता प्रकार घ्यायचा आहे ब्लाऊजचा, ते सर्व चार्ट आहेत. ते चार्ट पाहायचा आहे आणि त्यातला कोणता घ्यायचा आहे तो तुम्हाला ठरवायचा आहे. कटोरी ब्लाऊज घ्या, प्रिन्स कट घ्या, कोणताही घ्या, तुमची आवड आहे ती, तुमची आवड आहे, तुम्हाला जो घ्यायचा आहे तो घेऊ शकता सेट. तर तुम्ही ऑर्डर केलात, तुम्हाला कोणतं पाहिजे ते तुम्ही घेतलात तर मी इकडून तुम्हाला प्राईस सांगते. प्राईस पण तिथेच आहे लिहिलेली. चार्टमध्ये ब्लाऊजचा प्रकार आहे, त्यानंतर साईज आहेत, त्यानंतर त्याची रेट आहेत. 2 प्रकारचे पेपर आहेत, त्या दोन्हीचे रेट आहेत. ठीक आहे, दोन्हीच्याही रेट आहेत. पिवळ्या पेपरची म्हणजे कार्डशीट पेपरची आणि पांढऱ्या पेपर म्हणजे आर्ट पेपर, दोन्हीच्याही प्राईस त्याच चार्टमध्ये आहेत. तर तसं तुम्हाला फोनपे, गुगल पे करायचं आहे. आता हे जे सर्व पार्सल आहेत ना, हे सर्व ऑनलाईन पेमेंट केलेलं आहेत, फोनपे, गुगल पे. तर माझ्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आणि कॅश ऑन डिलिव्हरी मागूही नका, नाही. पण आता हे सर्व ऑर्डर आलेले आहेत ते फोनपे, गुगल पे केलेले आहेत. आता हे मला पोस्टामध्ये टाकायचे आहेत. तर तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर मग तुमचा नंबर, मी तुमचा नंबर वगैरे या फोनमध्ये सेव्ह करून ठेवते. याच्यामध्ये सेव्ह केलं की नंतर मग या रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवते. सर्वांची नाव, ॲड्रेस, कोणाला कोणता सेट पाहिजे ते सर्व या रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवत असते. दिवसभरातून खूप ऑर्डर येतात, डबलच्याही ऑर्डर भरपूर येतात. मग त्यानंतर इतर रजिस्टरवरती लिहिलं की मग सिरियल वाईज तुमचे पॅटर्न तयार करून तुम्हाला पाठवले जातात. आणि पॅटर्न जे आहेत ते स्पीड पोस्टाने येतात. सरकारी स्पीड पोस्टाने पार्सल तुम्हाला तुमच्या घरपोच मिळणार आहे. तुम्हाला कोठेही आणायला जायची गरज नाही. पोस्टमॅन भैया तुम्हाला तुमचे पार्सल तुमच्या घरी आणून देतात. तिथे 1ही रुपया द्यायची गरज नाही. जो काही चार्ज आहे, जो मी व्हॉट्सअपवरती सांगितलेला आहे तोच तुम्हाला द्यायचा आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. त्यानंतर सर्वांचा प्रश्न, 6वा प्रश्न, तुमच्या पेपर कटिंगची प्राईस किती आहे? आता माझ्याकडे 2 प्रकारचा पेपर आहे, कार्डशीट आहे आणि आर्ट पेपर आहे. 2 प्रकारचा आहे. आता एका सेटमध्ये 6 साईज मिळणार आहेत. 28, 30, 32, 34, 36 आणि 38 अशा पद्धतीने 6 साईज मिळणार आहेत. अगोदर मी पिवळ्या म्हणजे कार्डशीट पेपरची प्राईस सांगते. तर त्या सेटची प्राईस आहे फक्त 500 रुपये. 500 रुपयेमध्ये तुम्हाला 6 साईज मिळणार आहेत आणि त्याही खूप परफेक्ट अशा. ब्लाऊज खूप परफेक्ट येतात. तर अशा पद्धतीने 6 साईज स्वस्त आणि मस्त 500 रुपयेमध्ये. आणि त्यानंतर पांढऱ्या सेटची प्राईस, त्यामध्येही सेम मापं वगैरे सर्व सेम, फक्त इथं पेपरची क्वालिटी मी बदललेली आहे. त्यानंतर आर्ट पेपर 250 GSMचा, त्याची प्राईस फक्त 650 रुपयेमध्ये तुम्हाला 6 साईज मिळणार आहेत. पेपरही चांगला, पेपरची क्वालिटी चांगली, त्यानंतर ब्लाऊजही परफेक्ट येतात. आणखी काय पाहिजे आपल्याला? छान आहे ना, स्वस्त आहे, मस्त आहे. आता सेट कोणता घ्यायचा आहे, पिवळा घ्यायचा आहे की पांढरा घ्यायचा आहे, ते तुमची आवड आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर माझं तर म्हणणं आहे 100-150 रुपये पाहण्यापेक्षा पांढराच पेपर घेतलेला चांगला. तर कारण तो खूप टिकाऊ आहे, दीर्घकाळ टिकणारा आहे. आता तुम्ही पॅटर्न घेतलात तर निदान
5-7 वर्ष तरी हा पांढरा पेपर चालतो. आता मी पण तोच यूज करते. खूप छान आहे. आता मला तर पहा, माझ्याकडे तर किती लोड असेल, रोज तोच पॅटर्न मी यूज करते. खूप मस्त आहे आणि पीसवरती मार्किंग करायलाही खूप सोपं जातं त्याच्यावरून. पांढऱ्या पेपरवरून थोडासा जाड आहे त्यामुळे. अशा पद्धतीने 2 प्रकारचे पेपर आहेत. हे पार्सल कुठले कुठले आहेत ते सांगणार आहे. चला पाहूयात हे पार्सल कुठले कुठले आहेत. तर हे नेहा ताईंचं आहे. तर हे जे आहे ते गोव्याचं आहे. मी आता सांगितले ते तुम्हाला गोव्याचंही आहे यामध्ये. तर पहिल्यांदाच आलं हे गोव्याचं आहे नेहा ताईंचं. त्यानंतर तर याच्यामध्ये ना 40 ते 50चा सेट आहे. तर हे आहे संगीता ताईंचं. तर हे आहे आमच्याच लातूर जिल्ह्यातलं आहे. तुम्हाला माहीतच आहे, आता काही जणांना माहिती नसेल, मी लातूर जिल्ह्यातच राहते त्यामुळे म्हटलं हे लातूर जिल्ह्याचं आहे आमच्याच इथलं. तर हे आहे खेडेगावचंच आहे. मुक्काम पोस्ट आहे हरेगाव, तालुका औसा, जिल्हा आहे लातूर. खेडेगावातही आपले पार्सल मिळतात. त्यानंतर हे आहे संजय खाटकर यांचं. तर हे आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं. हे खेडेगावचंच आहे. आता मी फक्त जिल्हा सांगेन. त्यानंतर हे आहे वैशाली ताईंचं. तर हे आहे मुंबईचं. त्यानंतर हे आहे उर्मिला ताईंचं. तर यांचा जिल्हा आहे सांगली. तर हे आहे आरती ताईंचं. तर हे पण खेडेगावचंच आहे, ठाणे जिल्ह्यातलं. त्यानंतर हे आहे जया ताईंचं. तर हे आहे साऊथ गोवा, हे पण गोव्याचंच आहे. त्यानंतर हे आहे गीता ताईंचं आहे. तर हे आहे बँगलोरचं आहे. बँगलोरलाही आपले पार्सल खूप गेलेले आहेत. त्यानंतर हे आहे प्रमोद दास. तर हे आहे पुणे, चिंचवड पुणे. हे आहे लखन कोहली यांचं आहे. तर हे आहे साताऱ्याचं. त्यानंतर हे आहे पूजा ताईंचं. तर हे आहे बेलगामचं आहे. तर हे आहे सविता ताईंचं. तर हे आहे पालघरचं आहे. तर हे आहे आरती ताईंचं. तर हे आहे धुळे जिल्ह्यातलं. त्याच्यानंतर हे आहे कांता ताईंचं आहे. तर यांचा जिल्हा आहे जालना. तर हे आहे विशाल भोसले यांचं आहे. तर हे जे आहे ना ते सोलापूर जिल्ह्यातलं आहे. त्यानंतर हे संतोष गीते यांचं आहे. तर हे अहमदनगर जिल्ह्यातलं आहे. हे खेडेगावचंच आहे, अहमदनगर जिल्ह्यातलं. त्यानंतर हे उषाताईंचं आहे. तर यांचाही जिल्हा अहमदनगरच आहे. मुक्काम पोस्ट मानोरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. त्यानंतर हे आहे जयश्रीताईंचं आहे. तर हे संभाजीनगरचं आहे. त्यानंतर हे सविताताईंचं आहे. तर हे सोलापूरचं आहे. तर हे आहे कैलास निंबाळकर. तर हे आहे पुण्याचं आहे. त्याच्यानंतर महादेव शिंदे. तर हे आहे सांगली जिल्ह्यातलं. आता काही सेटमध्ये या पार्सलमध्ये 2-2 सेट आहेत. कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज किंवा फोरटेक्स ब्लाऊज अशा पद्धतीने 2-2, 3-3 सेट आहेत. असं नाही की एकच सेट आहे, काहीमध्ये 2-2 ही सेट आहेत. तर हे आहे धनश्री ताईंचं. तर हे आहे ठाणे जिल्ह्यातलं, खेडेगावचंच आहे हे पण. त्यानंतर हे आहे जयश्री ताईंचं आहे. तर हे आहे उस्मानाबाद जिल्ह्यातलं. त्यानंतर हे आहे सुनील माने यांचं आहे. तर हे आहे सोलापूर जिल्ह्यातलं. आणि हे आजचं लास्टचं पार्सल आहे सोनाली ताईंचं. तर हे आहे खेडेगावचंच आहे, म्हसोबाची वाडी, पोस्ट निरगुडे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. अशा पद्धतीने आज हे पार्सल पोस्टामध्ये टाकणार आहे. पोस्टामध्ये टाकलं की स्पीड पोस्टची पावती मिळते. स्पीड पोस्टची पावती मिळते. या अशा पावत्या मिळतात पोस्टातून. हे पहा, याच्यावरती ट्रॅकिंग आय डी असतो. याच्यावरून आपल्याला समजतं आपलं पार्सल कुठंपर्यंत आलं आहे, याच्यावरून पाहू शकतो. त्यामुळे पार्सलचं टेन्शन नाही काही, कुठंपर्यंत आलं आहे ते आपल्याला समजतं. त्यामुळे
कधी येणार, किती दिवसात येणार, हे सर्व याच्यावरती समजतं ट्रॅकिंग आय डीवरती. आता माझ्या मते सर्वांच्या प्रश्नाची उत्तर तर तुम्हाला मिळालेलीच आहेत. आणखी काही तुम्हाला प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. पुढल्या व्हिडिओमध्ये मी सांगेन काय आहेत ते तुमचे प्रश्न आणि त्याची उत्तरं. ठीक आहे, मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.